सख्खी भाऊज आहे का? आणि तुझं बायको तुझं लग्न झालंय का? ही मोठा भाऊ आहे का धाकटा भाऊ आहे? बारका भाऊ. हा काय धंदा करायचा? हमालीत होता. हमालीमध्ये. पण करता मला त्यांनी वारंवार फोन केला, ह्यांना इतर ह्यांना पण दम केला. तुझं काय म्हणणं काय आहे? काही लिहून वगैरे चिठ्ठी वगैरे? फक्त पैसे जिरवलं साहेब. पुन्हा तुझी अपेक्षा काय मला सांग? माझ्या अपेक्षा तुम्हाला योग्य तपास. आणि हा काही हा जी कॉल झाला का 3 एप्रिलला जे कॉल झाला का योग्य तपास झाला पाहिजे. काही कुणावर आरोप आहे का? 3 एप्रिलला त्याने हा एकच कॉल केलाय साहेब. कुणी भावाने केला. कुणाला केला? सपोर जे म्हणजे हीच होते लेडीज होती. आणि साहेब म्हणजे एक मिनिट थांब. शेजल लग्न झालेलं होतं, परंतु भावाचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम होतं आणि मग ते प्रेम होतं म्हणून घरात भांडणं व्हायची. नाही, भांडणं नव्हती. डायरेक्ट मंडळीत मारून टाकले ते. आणि त्याने वाटपाणी केली. अच्छा अच्छा, असं झालं. दोघं एका वेळेस ज्याच्यावर प्रेम होतं तिच्याबरोबर ह्याला राहायचं होतं म्हणून बायकोला मारून टाकलं. बरोबर आहे. आणि स्वतः काय केलं? आत्महत्या केली. नाही, काय केलं? गळफास. मग आता तुझं म्हणणं काय आहे? कारवाई केली नाही साहेब. ते समोरचे कुणावर? हे जे नंबर आहे ना 3 एप्रिलला, अरे वेड्या, कुणावर? प्रमोद चांदपुडे नाव आहे त्या बाईवर. पण बाईवर कशा करता हे करायचंय? मग त्यांचं कॉल झालं ती इंस्टाग्रामला. ती बाईच आमच्या देखत म्हणत होती मारून टाक तुझ्या बाईला. आमचं घरात संपलं त्याच्या. तेच मी त्याला म्हणतोय, तर ते म्हणतोय बोलते ते नीट व्यवस्थित सांग ना. आपण तुम्ही बोला. त्याच्या भावाचं लग्न एका व्यक्तीबरोबर महिलेबरोबर झालं होतं. त्यांचा संसार चाललेला होता. ती प्रेग्नंट होती, परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्यावर प्रेम झालं. अगोदरच होतं आणि ती त्रास वारंवार देत होती. ती त्याला सोडून दे नाही तर मार, असा प्रकार होता. बाबा पहिलं तिच्यावर प्रेम होतं, तर मग तिच्याशी काय नाही लग्न केलं? तिचं लग्न झालं. तिचंही लग्न झालंय, तिलाही नव्हतं. इथं पोलीस खात्याचं कोण? तुझं कुठल्या पोलीस स्टेशनला आहे? जरा एक्सक्यूज मी, जरा बाजूला ऐक. हे डेप्युटी कलेक्टर आहेत, माझे प्रायव्हेट सेक्रेटरी. ऐक, हे सगळं व्यवस्थित घेऊन घेतील.